गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आजचं मार्केट बघितलं का? फ्रायडेचं ते एक मध्ये मेसेज टाकलेला ना, कुठल्या मोडमध्ये रिटेल ट्रेडर्सला रडवेल फ्रायडेला और उदास करून विकेंडला सस्पेन्स टाईप करून ठेवेल सांगता येत नाही, तशा टाईपचं. पण तसं काय फारसं अजिबात ट्रिकी नव्हतं लेवल्सच्या दृष्टीने बघायला गेलं तर. एफ आय एज बुलिश होते, मिक्स टू बुलिश होते. आणि मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं की म्हणजे इंडेक्सला जास्त पॉझिटिव्ह होते, म्हणजे इंडेक्सचे कॉल बाय होते त्यांचे बरेच. पुट सेलिंग स्ट्रॉंग होतं. हां, पुट सेलिंग आज तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर नंतर नंतर 24,300, 24,350, 400 या स्ट्राईक प्रायसेसला पुट सेलिंग चांगलं वाढत गेलं होतं. म्हणजे दोन्हीमध्ये कॉल आणि पुटच्या ओ आय चेंजमध्ये जवळपास म्हणजे हे 1,500% होतं, तर हे 200% वगैरे ओ आय चेंज वगैरे होता. म्हणजे पुट सेलिंग जास्त झालं होतं. तर मार्केट वर 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 घेऊन म्हणजे बुलिश साईडवेज राहत 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 बुलिशच झालं. पण बुलिश म्हणजे अशी खूप जास्त काही मुवमेंट नाही. म्हणजे 317च्या क्लोजिंग नंतर 400 पर्यंत एकदा हाय मारून परत रेंज बाउंड होऊन बेअर्सला नक्कीच रडवलं. म्हणजे पुट मध्ये डीके मजबूत झाला असणार आहे. आणि कारण पुट सेलिंगच इकडे एवढं झालेलं, ते पुट बाय जे केलेत ते रिटेल ट्रेडर्सनीच केलेत बाय, की प्रोज बेरिश आहेत डेटाप्रमाणे, तर मार्केट जाईल खाली जाईल खाली जाईल खाली. यात हे जे डेप्थ असते म्हणजे बायर सेलर्सची या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, एफ आय एसचं हे स्ट्रॉंग ठरलं. इवन रिटेल पण थोडे ट्रेडर्स बुलिश गेले होते बरीच क्वांटिटीनी. आणि तर अशा प्रकारे ड्रायव्हर ड्युटी टाईप आणि ऑलमोस्ट ओला चिंब आहे फुल. आणि ओव्हरऑल बँक निफ्टीची हवी तशी मला अजून आज हे दिसली नाही, म्हणजे मोमेंटम जे असतं वर जायचं. त्यामुळे बँक निफ्टीचं ते पेंडिंग आहे. आणि मला असं वाटतं की सोमवारी वगैरे चांगलं पिक करेल, कारण निफ्टी तर ग्रॅज्युअली थोडे थोडे वर 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 हे बनवत चालली आहे. पण 450 दरम्यान एक परत सेलिंग झोन सुद्धा आहे. तर ते एकदा बघावं लागेल. तर ह्या सगळ्या लेवल्सच्या प्रमाणे कसं होतंय बघू. सध्या तरी एफ आय जोपर्यंत कॅश मार्केटमध्ये आणि ओव्हरऑल बुलिश आहेत तोपर्यंत चांगलंच आहे. चलो बाय बाय, हॅपी वीकेंड, एन्जॉय.